पुण्यातली सुंदर दृश्य आहेत। गणेश भक्तांची अलोट गर्दी आपल्याला दिसते आहे आणि पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सुद्धा काही भाविक आहेत। डमरू वादन सुरू आहे, ढोल ताशांचा गजर सध्या सुरू आहे आणि भगव्या पताका भगवे झेंडे नाचवले जात आहेत गणेश भक्तांकडून। एक वेगळाच उत्साह संचारला प्रत्येक गणेश भक्तात। 10 दिवस सुद्धा आनंद जल्लोष असतो गणेशोत्सवाचा। आपला लाडका बाप्पा आल्यानंतर प्रत्येक जण आनंदित असतो। सुंदर देखावे साकारण्यात आलेले आहेत। प्रत्येक देखाव्यामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो। काही सामाजिक उपक्रम सुद्धा काही गणेश मंडळांकडून राबवले जातात आणि राष्ट्रीय एकात्मतेचा असेल किंवा ऑपरेशन सिंदूर बाबत असे वेगवेगळे देखावे पुण्यातल्या गणेश मंडळांनी साकारलेले आहेत। अतिशय उल्लेखनीय हे देखावे म्हणावे लागतील आणि हे देखावे बघण्यासाठी सुद्धा गणेश भक्तांची रीग लागलेली असते। अर्थात भावना असतेच आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनाची, पण त्यासोबतच आकर्षक असे देखावे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतात। सुंदर दृश्य आहेत पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीमधली। ढोल ताशाचा गजर सगळीकडे सुरू आहे। अवघा आसमंत दणाणून सोडणारा हा ढोल ताशांचा गजर आहे आणि भगव्या पताका भगवे झेंडे नाचवले जात आहेत अत्यंत सुंदर पद्धतीने। त्यात सुद्धा एक लय दिसते आहे।
विविध देखावे सुद्धा साकारण्यात आलेले आहेत पुण्याच्या वेगवेगळ्या गणेश मंडळांमध्ये। यातला एक वैशिष्ट्यपूर्ण देखावा जो बघायला मिळाला पुणेकरांना तो म्हणजे 3.5 शक्तिपीठांचा। विशेष म्हणजे 3.5 शक्तिपीठं साकारण्यात आली होती या देखाव्यामध्ये आणि हे सगळे देखावे 360 डिग्री फिरत होते। म्हणजे भाविक मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सगळ्या बाजूने येत असतात, त्यामुळे सगळ्या बाजूला असलेल्या गणेश भक्तांना, भाविकांना, पुणेकरांना हा देखावा बघता यावा अशी तरतूद सुद्धा यात होती। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीतली ही दृश्य आपण बघतोय। पुण्यात एकूण 5 मानाचे गणपती आहेत, त्यांचंही विसर्जन झालंय। 1 ते 1.5 तास जवळपास काहीसा उशीर झालाय, पण आता त्या पाठोपाठ पुण्यातले इतर जे महत्त्वाचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन आता सुरू आहे। या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांच्या तालावर भगवे झेंडे देखील नाचवले जात आहेत। अत्यंत विलोभनीय असं हे दृश्य आहे। दुतर्फा गणेश भक्तांची रीग आपल्याला बघायला मिळते आहे आणि मधोमध ढोल पथक ढोल ताशांचा गजर करत आहे आणि त्या पाठोपाठ सुंदर सुबक अशी गणेश मूर्ती सुद्धा दिसते आहे। पुण्यातले 5 मानाचे प्रमुख गणपती आहे, या 5ही मानांच्या गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे। अतिशय सुंदर वेगवेगळे देखावे सुद्धा पुण्यातल्या मिरवणुकांमध्ये बघायला मिळतात। काही वेळापूर्वी अफजल खान वधाचा एक सुंदर देखावा साकारण्यात आला होता। त्यात छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करतायत असा जिवंत देखावा होता आणि या देखाव्याने सगळ्या पुणेकरांचं लक्ष वेधून घेतलं। देखावा बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झालेली होती।
असे वेगवेगळे जिवंत देखावे असतील, आर्टिफिशियल देखावे साकारले गेले आहेत पुण्यातल्या मिरवणुकांमध्ये, जे प्रमुख आकर्षण असतं दरवर्षी.